आणखी एक गोष्ट, तुमचं हे लग्न एक सिक्रेट आहे. सो कोणी विचारलं तुम्हाला तर तुम्ही काहीच सांगायचं नाही. फक्त बंगल्यात तुम्हाला जर कोणी विचारलं तर मात्र तुम्ही मिसेस इनामदार आहात. बाहेर तुम्ही मिस अनन्या. तुम्हाला काही विचारायचं आहे? समोरचा सूटबूटवाला पहिल्यांदाच बोलला, पण खूप सारं बोलला. माझ्या आईचं ऑपरेशन. अनन्या अडखळत बोलली. डोंट वरी, उद्याच त्यांचं ऑपरेशन होईल आणि पुढचा सगळा खर्च पण आम्हीच करू. जोपर्यंत त्या पूर्णपणे बऱ्या होत नाहीत तोपर्यंत त्या आमची जबाबदारी आहेत. तो सूटबूटवाला आत्मविश्वासाने बोलला. तिने मानेने धन्यवाद केले. घरी आल्यावर ती तयारी करू लागली, पण तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. कशासाठी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतंय तेच तिला कळत नव्हतं. तो माणूस आपल्याशी कसं वागेल, त्रास तर देणार नाही ना? आणि शारीरिक संबंध या विचारासरशी तिच्या अंगावर काटा आला. याबद्दल तिने विचारच केला नव्हता. पटकन तिने मामांकडून गोळेंचा घेतलेला नंबर डायल केला. हॅलो, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. खरं तर दुपारी तुमच्याशी यावर बोलायला हवं होतं. कसं बोलू कळत नाही, पण या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये मला एक अट ठेवायची आहे. तिने थोडं भीतच शेवटचं वाक्य बोललं. हां बोला, काय अट आहे? ती पूर्ण होईलच असं मी नाही सांगू शकत, पण मी मिस्टर इनामदारांशी बोलेन. नाही म्हणजे मी लग्न करते 1 वर्षासाठी, पण याचा अर्थ असा नाही की माझा नवरा म्हणून ते माझ्याशी कसंही वागू शकतात. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते? अनन्या बोलली. मिस अनन्या, तुम्ही स्पष्ट बोलला तरी चालेल. गोळे वकील, या 1 वर्षात आमच्यात कोणतेही शरीर संबंध नकोत. तिने एका दमात हे वाक्य बोलले. थोडा वेळ पलीकडून शांतता आली. नंतर गोळे बोलले. डोंट वरी, मिस्टर इनामदार त्याबाबतीत अगोदरच बोललेत की या नात्यात शरीरसंबंध नसतील. तिला थोडं हायसं वाटलं. तिने सगळी तयारी केली. सकाळी उठून ती हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरने ऑलरेडी सगळी तयारी केलेली. ऑपरेशन व्यवस्थित झाले. यश आता काही दिवस मामांकडेच राहणार होता. सो तिने आपला मोर्चा पुन्हा घरी वळला. तिला दारासमोर एक महागडी कार थांबलेली दिसली. ती पुढे गेली तेव्हा कळलं की ती कार तिच्यासाठीच थांबली आहे. तिने आईला अगोदरच सांगून ठेवलेलं की ती काही दिवस बाहेर जाणार म्हणून. तिने सगळं साहित्य कारमध्ये टाकलं आणि कारमध्ये बसली. शेजारी तो सूटबूटवाला होता. तिची आता खात्रीच पटली की हाच अभिजित इनामदार. ती पूर्ण रस्ता काहीच बोलली नाही. गाडी एका आलिशान बंगल्यात येऊन थांबली. समोरच बंगल्याचं नाव उठून दिसत होतं, नक्षत्र. नावाप्रमाणेच बंगला खरोखरच नक्षत्रासारखा होता. बापरे, मुंबईसारख्या शहरात पण इतका सुंदर आणि इतका मोठा बंगला एका माणसाचा असू शकतो? तिच्या स्वप्नातसुद्धा तिनं कधी इतका सुंदर बंगला पाहिला नव्हता. गाडीतून उतरल्या एक मध्यमवयीन बाई घाईघाईने आली. या छोट्या मालकीन, मी माया, इथल्या सगळ्या नोकरांवर वरती देखरेख करते. माया हसून बोलली. तिने सगळं साहित्य उतरवलं. गाडी आणि तो माणूस तसाच निघून गेला. मायाने तिला घरातील तिची रूम दाखवली. ती रूम पाहून ती थक्कच झाली. खरोखरच नशीब उघडलं की काय असंच तिला वाटलं. क्षणभरासाठी तिला वाटलं या सुखसोयींसाठी ती आयुष्यभरासाठी सुद्धा त्या सूटबूटवाल्यासोबत राहू शकते. पण लगेच तिने हा विचार झटकला. आपली स्वप्न काय आणि आपण विचार काय करतोय? आज 4 दिवस झाले पण कोणीच आलं नाही. तो अभिजित पण नाही. तिला बोर होत होतं. रोजच उठा, खावा, बुक्स वाचा आणि झोपा एवढंच. कॉलेजला सुट्टी होती त्यामुळे तिथं पण जाऊ शकत नाही. घरात सगळे नोकरच नोकर. तिने नाश्ता केला आणि तशी डायनिंग टेबलवर बसली होती. तेवढ्यात बेल वाजली. माया किचनमध्ये होती आणि बाकीचे नोकर पण कामात होते. हे बघून तीच गेली डोअर ओपन करायला. तसंही तिला पण बाहेरची माणसं बघायची होतीच. तिने डोअर ओपन केलं आणि समोरील व्यक्तीला ती पाहतच राहिली. जबरदस्त स्मार्ट, एकदम गोरा रंग, घारे डोळे, पिळदार शरीरयष्टी असलेला एक मुलगा दरवाजात उभा होता. त्याने पण सूटबूट घातलेला, डोळ्यांना काळा चष्मा घातलेला. कोणी पाहिजे? भानावर येऊन अनन्याने विचारलं. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याउलट त्याची नजर तिच्या पायापासून डोक्यापर्यंत अगदी विचलित न होता फिरली. तिला कसंच वाटलं. रागाने ती दरवाजा लावणार तेवढ्यात त्याने दरवाजा पकडला आणि सरळ आत घुसला. तिला जाम राग आला. तिने त्याच्या दंडाला पकडलं आणि ओढतच बाहेर घेऊन आली. कोण? कुठले तुम्ही? असं दुसऱ्याच्या घरात शिरताना लाज नाही वाटत? ती रागाने फणफणत होती. आजपर्यंत असं त्याच्याशी कोणीच वागलं नव्हतं. त्याची नजर एकदम करारी होती. तेवढ्यात जॉन तिथे आला आणि त्या मुलाला सॉरी बोलला. मिस अनन्या, हे मिस्टर अभिजित. घाईघाईत तो बोलला. मग तुम्ही कोण आहात? अनन्याने आश्चर्याने विचारले. Thank you guys for watching.